प्राथमिक शिक्षक परिषद जी संघटना आहे याचा मी संस्थापक आहे आणि जवळजवळ 25-30 जिल्ह्याच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला। शिक्षकांच्या शिक्षणाच्या विद्यार्थी हिताच्या गोष्टी ज्या आहेत ते शिक्षक परिषदेच्या माध्यमातून आम्ही करत असतो। ज्या प्रलंबित मागण्या आहेत, अनेक मागण्या ज्या आहेत त्या आधीच्या सरकारमध्ये 2.25 वर्षामध्ये आम्ही पूर्ण केल्या। ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना भेटून आम्ही मार्गी लावू आणि निरनिराळ्या जिल्ह्यामध्ये ॲक्टिव्ह संघटना असल्यामुळे त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देखील त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। निवडणुकीमध्ये शिक्षकांचा मोठा उपयोग असतो, मात्र त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर पेन्शन असेल, त्यांची पगारवाढ असेल, अशा महत्त्वाच्या गोष्टी त्या नाही। या 2-3 गोष्टी ज्या आत्ता म्हणजे प्रकर्षाने करायला लागणार आहे। एक तर मुख्यालयाचा जो विषय आहे की मुख्यालयाला राहणं हे कंपल्सरी करण्याचा मुळामध्ये हा थोडा प्रॅक्टिकली म्हणजे माननीय शिंदे साहेबांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता। ते मुख्यमंत्री असताना याच्यावर चर्चा झाली। त्याच्या काही अटी शर्ती बदलण्याची गरज आहे, कारण वाहतुकीची साधनं एवढी उपलब्ध झालेली आहे की त्या माध्यमातून असं काही नाही आणि फक्त शिक्षकाकरता नाही, सर्वच सरकारी सेवांकरता ही अट आहे आणि त्याच्यामुळे ते नवीन काही त्याच्यामध्ये बदल करून मुख्यालयाचा विषय जो आहे तो शासनाने आणावा अशी आमची भूमिका आहे। ती निश्चितपणे त्यांनी मान्य पण केलेली आहे। कालिदास कोलंबकर यांना हंगामी अध्यक्ष बनवण्यात आलेलं आहे, असं होतं लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। कालिदास कोलंबकरांनी तर गिनीज बुक रेकॉर्ड केला आहे आणि 9व्यांदा सलग निवडून येणं